योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। मकर संक्रांतीच्या निमित्त करून प्रतिवर्षाप्रमाणे नायगावच्या या पोलीस हेडक्वार्टर मध्ये सत्संगासाठी सम्मिलित आहोत। आजपासून उत्तरायण आरंभ होतो। उत्तरायण हे उत्तरोत्तर अभिवृद्धी काळ असं मानलं जातं। दासवदात आपण समर्थांचे निरूपण श्रवण करत होतो। सत्य आणि मिथ्य, सत्य आणि असत्य याचं निरूपण आपण श्रवण करत होतो। सत्य आणि मिथ्य या दोन्हींच्या मिश्रणामध्ये हे जगत आहे। जगाचा बाह्य स्वरूप मिथ्या आहे आणि अंतःस्वरूप सत्य आहे। आम्ही बाहेर ज्या ज्या गोष्टींचे दर्शन करतो, डोळ्यांसाठी जेवढी दृश्यमान आहे, कानांसाठी जेवढी शब्दमान आहे, त्वचेसाठी जेवढी स्पृश्यमान आहे, नाकासाठी जेवढा आघ्राणमान आहे, जिव्हेसाठी जे रसमान आहे, जिभेने ज्याला ओळखता येते, कानाने ज्याला ऐकता येते, डोळ्याने ज्याला पाहता येतं, त्वचेने ज्याला स्पर्श करता येतं, हे सर्व ही स्थूल जगत आहे। आणि हे जे दिसते किंवा जे जे आपल्या मनाला आकलन होते, त्या सर्व ही गोष्टीला स्थूल मानलं जातं। इंद्रियांना वेद्य आहे किंवा गोचर आहे, मनाला वेद्य आहे, बुद्धीलाही जे खाद्य आहे, हे सर्व ही बदलणारा असद्रूपी किंवा मिथ्यारूपी विश्व म्हणतो आपण। जे जे दिसतं, जे जे ऐकू येतं, जसं आज आहे तसं उद्या नसणार। बदलणं हे याचं स्वरूप आहे। कारण आपल्याकडेच आपण जर पाहिलो, आईच्या गर्भातून बाहेर आलो तेव्हा 1 किलो, 1.5 किलो, 2 किलोंचे होतो। आज आपण 70, 80, 90 किलोंची बनतो आहोत। क्विंटलची पण झालेले आहेत आमच्यातले काही, आणि काही लोक क्विंटलचेही रेकॉर्ड मोडलेले आहेत। कारण परिवर्तन झालं। जसा आलो तसा आज नाही आहोत, आज आहोत अशी उद्याही नाही आहे। केवळ आमची आकृती बदलते असं नाही आहे, आमची श्रवण सामर्थ्य ही बदलते, नेत्र सामर्थ्य ही बदलते,
आमची वाक सामर्थ्य ही बदलते, रसना ग्रहण सामर्थ्य, रसग्रहण सामर्थ्य ही बदलते, स्पर्शग्रहण सामर्थ्य ही बदलते, वयोमानाने बदलत जाते किंवा देश काल वस्तू परिस्थितीनुसार हे बदल होत राहते. जी बदलते तिलाच आपण जगत असं म्हणतो. जी बदलते तिलाच आपण प्रपंच असं म्हणतो. या बदलत्या विश्वाच्या पाठीमागे अत्यंत सदृढपणे, अचलतेने एक सत्य स्थिर आहे. जसं की घड्याळातलं काटे जे आहे ते फिरत असतात, परंतु त्याचा केंद्रबिंदू जे आहे ते कधीही फिरत नसते. हे काटे फिरण्याकरता केंद्रबिंदू आधार आहे, केंद्रबिंदू आधार आहे आणि ते आधार आहे म्हणून त्याच्यावर हे काटे फिरत असतात. आमच्या शरीर आदी जे प्रपंच आहे याचे हे जे परिवर्तन आहे, जसं घड्याळातला काटा आता 1 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले, हे जे परिवर्तन होत राहत, तद्वतच या सृष्टीतही परिवर्तन होत. सृष्टी म्हणजे आम्हा सगळ्यांची शरीर आहेत, हे वृक्ष आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्यात भौतिक बदल होतो. त्यांची बौद्धिक बदल होतो, त्यांच्या रूपात्मक बदलही होत असतो. परंतु या बदलणाऱ्या सृष्टीच्या मागे एक सत्य अचल आणि अटल उभी आहे. ती आहे म्हणून तिच्यावर हे सर्वही परिवर्तन होतात, परिवर्तन होतात. जी आहे त्याला सत्य म्हणतो, जी बदलते याला मिथ्य म्हणतो. मिथ्या म्हणजे प्रतितत्वे सती अप्राप्तित्व मिथ्यत्व, जे केवळ दिसते, हाताला काहीही लागत नाही. प्रतितत्वे सती अप्राप्तित्व, दिसते, जगातले सगळे दिसते, प्राप्ती काहीही नाहीये, मिळकत काहीही नाहीये. जर मिळालं असतं तर नेता आला असतं, जाताना घेऊन जाता आला असता. काहीही घेऊन जाता येत नाही. का जाता येत नाही? तर ह्यातलं काहीही आपलं नाहीये आणि ह्यातलं काहीही सत्य नाहीये. तारुण्य येईपर्यंत बालपणा कुठे गेला हे आम्हाला माहित सुद्धा नाहीये की कुठे गेला बालपणा. वृद्धत्व आला आणि तारुण्य कुठे गेला आम्हाला माहित नाही. बालपणाला मारून तारुण्य कसा आला होता तेही कळलं नाही. आता वृद्धाप्य आलं तेव्हा तारुण्य कुठे गेला तोही आम्हाला माहित नाही. दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंतौ पुनरायात. दिवस जातो, रात्र येते. दिनमपि रजनी सायं प्रातः, सायंकाळ येतो, प्रातःकाळ येतो, दिवस येतो, रात्र येतो आणि आलेले जातात आणि परत येतात, जातात आणि परत येतात. हे चक्र चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं आयुष्य कसं झिजून गेलं हेच आमच्या लक्षात येत नाही. या कालचक्रामध्ये सापडलेले आपलं आयु कसे निघून गेले माहित नाही. कोणाचे 50 गेलेत, कोणाचे 60 गेलेत, कोणाचे 80 गेलेत, 90 गेलेत.
कसं गेले हे एकालाही कळलं नाही. आणि अजूनही 100 आपल्याला जरी दिले देवाने तरी तेही गेलेले सुद्धा आम्हाला कळणार नाही. बालपण खेळण्यात गेला, तारुण्य विषय भोगात गेला आणि वृद्धत्व चिंतेत गेला. पण जे करावयाचं होतं कार्य तो तसाच राहिला. वृद्ध झाल्यानंतरही आमच्या समोरचा प्रश्न जसाचा तसाच आहे. कशा करता मी इथे आलो होतो आणि मी इथे काय करतो आहे, मी कोणत्या कारणास्तव काय करतो आहे इथे. एवढा 70-80 वर्षात प्रश्न विचारतो अर्जुन कृष्ण परमात्माला. अथ केन प्रयुक्तेन पापोयम चरति पुरुषः. एक प्रश्न, छोटा प्रश्न, आमच्या तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असणारा एक प्रश्न आहे. माणूस हे सर्व ही पाहतो, ऐकतो, अनुभवतो, तरी सुद्धा ह्यात काहीही बोध घेत नाही. अथ केन प्रयुक्तेन पापोयम चरति पुरुष. मनुष्य आहे ना, कोणाच्या प्रेरणेने, कोणत्या कारणाने या पापांमध्ये प्रवृत्त होतो, त्याला सर्वही कळते. हे पुण्य नाही असं कळते त्याला. पण असा का करतो? कारण प्रश्न अर्जुनाचा असाच आहे. आणि मला हे प्रवृत्त करणारी शक्ती कोण आहे? कशासाठी असं करायला लावते मला? अर्जुनाचं जर बघितलं, कोणत्या कारणास्तव हे समोरच्या सगळ्यांचं आपल्याला कळते की ह्यांना सगळ्यांना मारणे हे पाप आहे. नातेवाईक आहेत त्यात, मनुष्य आहेत त्यात, गरीब आहेत, श्रीमंत आहेत, मध्यमवर्गीय आहेत. एवढंच नाही, ज्यांच्या मांडीवर आपण खेळलो असे पितामह भीष्म आहेत, ज्यांच्याकडून आपण विद्यार्जन केले ते आचार्य द्रोण तिथे आहेत, ज्या घराण्याचं कुलगुरू कृपाचार्य आहे ते सुद्धा आमच्याच घराण्याचे कुलगुरू कृपाचार्य ही समोर आहेत. आणि हे सर्वही आता मारले जात आहेत. अथ केन प्रयुक्त. हे कशासाठी? आमच्याही घरांमध्ये होत नाही. आमच्या हातून किती लोकांची प्रताडणा होत नाहीये. प्रताडणा दूरच्या लोकांपेक्षाही जवळच्यांचा जास्त होत असतो. ज्यांनी आमचं पालन पोषण केले, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, ज्यांच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलो, ती सुद्धा माणसं फेकले जातात बाहेर. असं का? माणूस एवढा स्वतः अनुभव घेऊन सुद्धा म्हणतो आमच्यावर काय उपकार केलेत का, असं म्हणतो. कर्तव्य केलेले आहेत त्याने, आम्हाला जन्माला घातले म्हणजे काय उपकार केले का? त्यांनी त्यांची कर्तव्य केली, आम्ही आमची कर्तव्य करतो. घरात 2 लहान बाळ होते, त्यांचं शाळा वेळा सर्व चालू होते. फावल्या वेळी ते आजोबाजवळ येऊन बसायचे. आजोबा त्यांना छान छान गोष्टी सांगायचे, पण त्या बाळांची आईला सहन व्हायचे नाही. आधुनिक काळातल्या होत्या. त्या म्हणाल्या की दिवसभर त्या पोरांना घेऊन बसू नका तुम्ही.
तुम्ही असा बसला तर आमच्या मुलांच्या आयुष्याची बर्बादी होईल, बर्बादी होईल. आजोबा नको म्हणत होता, पण मुलं ऐकत नव्हते. तिने नवऱ्याला एक दिवशी सांगितली, तुम्ही तरी सांगून बघा तुमच्या वडिलांना. त्यांनी सांगितलं, बाबा त्या मुलांच्या कशाला नादाला लागताय, अरे ते मुलंच येतात, मी काय करू. काही दिवस गेल्यानंतर सून म्हणाली आपल्या नवऱ्याला, एक तर हे राहतील घरात, नाही तर मी राहील, दोघांपैकी एकांची निवड करा. हे शब्द वडिलांच्या कानावर पडले. पत्नी आधीच निघून गेल्या होत्या, हे एकटेच राहिले होते. बॅगा भरले, मी निघतो म्हणाले. मुलगा म्हणाला, का नाही, तुमचा दोघांचं संभाषण ऐकलं मी, आमच्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात या प्रपंचात विरस नको. निघतो. बाबा किती वेळ सांगितलं मी तुम्हाला, किती वेळ सांगितला. नाही, तुम्ही सांगितलं सर्वही ठीक आहे, पण आम्ही काही बुद्धिपूर्वक नाही केलं, नीतीने काहीतरी खेळ करवलंय. आमची काही इच्छा आहे तुमच्या मुलांचे जीवन बर्बाद करावं. आमची इच्छा आहे की हे नातवंड खूप शाणे व्हावे, शिकावे, मोठे व्हावे, हीच आमची पण इच्छा आहे. असं का आम्ही काय शत्रू आहोत थोडी तुमची. पण आजोबा या न्यायाने प्रीती प्रेमाने येतात तर त्यांना प्रेम देणं हे आमचं कर्तव्य असतो, कर्तव्य असतो. बाबा, तुम्ही जसं तुमच्या मुलांना लहानाची मोठी केला, तसं आम्हालाही आमच्या मुलांना लहानाची मोठी नाही करायचं का? हा, करायचंय. तुम्ही जे केलंय ते आम्ही करायला नको का? हा, करा ना, कोण नको म्हणतो. मग आमच्या मुलांच्या भल्या करता आम्ही असं विचार केला तर चुकलं कुठे? म्हातारा म्हणाला, आम्ही कुठे चुकले म्हणतोय, कोणाचाही चूक नाही इथे. पण हे घडतं एवढं असं का होतो याचाच विचार मीही करतो. आता केन प्रयुक्तेन पापोयं चरति पुरुष. माझ्या हातून माझ्या दृष्टीने पुण्य आणि तुमच्या दृष्टीने पाप आहे. या बाळाला नीतीपाठ सांगणं हे माझ्या दृष्टीने पुण्य आहे आणि तुमच्या मुलाचा अभ्यासाची वेळ बर्बाद होते म्हणून तुमच्या दृष्टीने हे पाप आहे. पण मी तेच प्रश्न मनात स्वतःला विचारतो की हे पुण्य आणि पाप कोणाचे ह्याला प्रवृत्त करतो, बलपूर्वक आम्हाला नियोजित करतो या कार्यांमध्ये. अशी शक्ती कोण, कुठली आहे? त्याला पुढे जाऊन सांगतात, काम है एष, क्रोध है एष, रजोगुण समुद्भव. हे ज्यांच्या त्यांच्या मनातलीच काम क्रोध नावाची जे रजोगुण आहेत, त्या रजोगुणामुळे हे सर्वही घडतं. आपल्या मनात आशा आकांक्षा तयार होतात आणि आकांक्षा तयार झाल्यानंतर त्याच्या पूर्णत्वासाठी मनुष्य प्रयत्न करतो.
त्यांच्या त्या प्रयत्नामध्ये कुठले अडथळा आले की पटकन राग येतो. राग का येतो? रजोगुण त्याचा स्वभाव आहे. रजोगुणाची प्रकट रूप आहेत हे दोन्ही. काम असेल, क्रोध असेल, हे दोन्ही रजोगुणाची प्रकट रूप आहेत. हे गुण तरी स्वाभाविक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये रजतम सत्व आहे. ज्यांच्यामध्ये गुण आहेत हे त्रिगुण, त्याचा गुण वाया जातो. कधीतरी सकाळी एक प्रधान असतो, दुपारी एक प्रधान असतो, संध्याकाळी सकाळी सत्वगुण प्रधानता असते, हळूहळू दुपारी रजोगुण प्रधानता येते आणि संध्याकाळ होईपर्यंत तमोगुण प्रधानता येऊन जातो. दुपारी दाखवावं असं वाटते, संध्याकाळी मर्दन करावं असं वाटते. सकाळी शांत स्वभाव असतो सगळ्यांचा आणि कधी कधी विपरीतही होते. ती परिस्थिती असते, तो काळ असतो किंवा कोणता प्रदेश असते, त्यानुसार काही गुणांचा प्रादुर्भाव आपोआप होतो, प्रकटीकरण आपोआप होतो. त्या परिस्थितीशी अनुकूल भाव प्रकट होतो. तो भाव ह्या तिन्ही पैकी एक असतो. सृष्टीचा गुणधर्म आहे. मग हे सर्वही नैसर्गिकच असेल, मग मनुष्य परमार्थ करावा कशासाठी? हे सर्वही घडणारच असेल, होणारच असेल, कोणाची इच्छा नव्हती. मंथरेला माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. देवी कैकेयीला माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे. आम्ही आमची कामना पूर्ण करायला गेलो तर किती लोकांच्या मनात क्रोध निर्माण होणार आहे हे माहित नाही. माहित होतं, माहिती असून सुद्धा प्रवृत्त झाले पापकार्यात. हे प्रवासाला गेलीच पाहिजे आणि माझ्या मुलाला पट्टाभिषेक केलाच पाहिजे. कामना कोणाला ज्ञान नव्हतं? ज्ञान आहे ना. का दशरथ महाराजांना ज्ञान नव्हतं? दशरथ महाराजांनी वचन दिली होती. दशरथ महाराज आता हतबल आहेत. दिलेले शब्द हे पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. ते म्हणतात स्वतः, राम गेला तर मी जिवंत राहणार नाही, गेला तरी हरकत नाही म्हणणारी पत्नी, आणि गेलं, प्राण गेला. आणण्याकरता असं काही लाखो माणसांनी प्रयास केले नाही. एक व्यक्तीची प्रयास, एका व्यक्तीची मनातली आशा आकांक्षा ही स्थिती आणली. घरात सुद्धा आम्ही घरात 10 माणसं असतो. घरातली वातावरण खराब होण्याकरता एक व्यक्तीची आचरण पुरेशी असते. एक व्यक्तीची आचरणात बदल घडलं की हे सर्वही घडायला लागते. परिस्थिती बदलत जाते. असंभवम हेम मृगश्च जन्मम तथापि रामः लुलुभे मृगाय प्रायः समापन्न विपत्ति काले धियोपि पूषः मलिनी भवन्ति. कोणाला माहित नव्हता? हरिणीला जन्म देते. सोन्या चांदीची हरिण जन्माला येतात थोडी या जगात? नाही. पण एक सोन्याची हरिण दिसली. हे पाहिल्यानंतर हे मायामृग आहे हे सगळ्यांनाच कळतं. तथापि रामः लुलुभे मृगाय.
तथापि श्रीरामचंद्र त्या हरिणीच्या मागे गेले. देवी सीता म्हणाल्या की हे मला पाहिजेच. समजावण्याचा प्रयत्न करत होते, तथापि जाणं भाग पडला. कोणाची प्रेरणा आहे? कोणाची प्रेरणा? कोणी पाठवली? आणि पुढचा अनर्थ सर्वही घडलं. रावण येणं, लक्ष्मण रेषा ओलांडणं, हे कोणाचा संकल्प होता का? नाहीये. कोणत्या कारणास्तव घडलं असं? केवळ आणि केवळ आपली मनाची काम आणि क्रोधाच्या कारणास्तव आपण पाप कृत्य करतो. रावणासारख्या माणसाला इच्छा व्हावी काय कमी होते त्यांच्या अंतःपुरात महिलांची संख्या? काय भोग कमी होता त्याचा? त्यांनी भोगून टाकलेले महिलांची शरीर ही पर्वता एवढी पडलेली होती. त्यावरही अपेक्षा झाली. आणि रावण काय एक सामान्य माणूस नव्हता. वेद विज्ञानी होता, मुखोद्गत होते वेद. कोणत्या कारणास्तव असं व्हावं? काहीही नाही कारण. कारण त्याची बहीण आली, त्याची कान भरली आणि त्याच्या मनात आकांक्षा निर्माण झाली. हे सर्वही सुव्यवस्थित असं वाटतंय. सुव्यवस्थित असं वाटतंय. देवी सीतेची स्वयंवर होता. स्वयंवर म्हणजे वधूशुल्क असं म्हणत होते. त्या स्वयंवराला पूर्वी वधूशुल्क असं म्हणत. वधूशुल्क दिल्याशिवाय किंवा वीर्य शुल्क असं म्हणत होते. वीर्य शुल्क दिल्याशिवाय मुलगी देणार नाही आणि मुलीला द्यायचं तर वीर्य शुल्क घ्यायचं असं जनक महाराजांनी ठरवलं. वीर्य शुल्क म्हणजे मुलीशी प्रदर्शन करावं, त्याला वीर्य शुल्क म्हणतात. काय प्रदर्शन करायचं? जी धनुष्य घरात पडलेली आहे त्या काळात जनक महाराजांना इच्छा झाली, माझ्या मुलीशी लग्न करू पाहणारा हे धनुष्य उचलायला पाहिजे. धनुष्य काय छोटा होता. 5000 लोकांनी ढकलत बाहेर आणले त्याला. महर्षी वाल्मिकींनी लिहिले. चाकं लावलेली होती, लोखंडाची पेटी होती, त्या पेटीत ते धनुष्य ठेवलेले होते. धनुष्य ही सामान्य धनुष्य नव्हता. दक्ष यज्ञामध्ये ज्या दक्ष प्रजापतीने, दक्ष ब्रह्माने आपली कन्या दाक्षायणी आणि जावई शंकराचा प्रचंड अपमान केला होता. कोणाची प्रेरणेने झाली? स्वतःचीच मुलगी आणि स्वतःचा जावई बोलवलाच नाही. कैलासावरनं जाणारी माणसं प्रत्येक जण डोकवायच्या घरात, दाक्षायणी तू घरातच दिसतेस, आम्ही चाललोय तुझ्या वडिलांच्या यज्ञासाठी. ती म्हणाली आमच्या वडिलांनी नाही सांगितले आम्हाला. प्रत्येक जणी विचारल्या. कंटाळून म्हणाली अहो चला आपण ही जाऊया. नवरा म्हणाला बोलवल्याशिवाय कसं जायचं? शास्त्रवेत्ता होती दाक्षायणी.
म्हणाली देवदर्शनासाठी आईवडिलांच्या घरी, आईवडिलांच्या दर्शनासाठी आणि गुरूंच्या दर्शनासाठी आमंत्रणाची वाट पाहू नये. या 3 ठिकाणी बिना आमंत्रण गेला तरी काही हरकत नाही असं शास्त्र सांगते. मग आम्ही तरी आईवडिलांचीच घरी जाणार आहोत, याच्याकरता निमंत्रण कशाला पाहिजे? शंकरजी म्हणाले, पुढील होणारे सर्व अपमान सहन करण्याची तयारी असेल तर जरूर जाऊ आपण. नाही, मला जायचंच आहे म्हणाले. वडिलांच्या घरात एवढं मोठं कार्य आणि आम्ही नाही गेलो तर कसं होणार? गेले. ही पुढे गेली, ते मागे होते. कोणच बोलायला तयार नाही. यज्ञ मंडपात ऋषी मुनी आलेले आहेत, देवगण आलेले आहेत, आमंत्रित राजे महाराजे आलेले आहेत, सर्वही आहेत. कोणीही या मुलीबरोबर बोलले नाही. प्रचंड अपमान सहन करावं लागलं त्याला. सहन केली केली केली, असह्य झाला अपमान. प्राप्त अपमान हे मरणाहून सुद्धा मोठं असते म्हणे. अपमानच मोठं होतो, मरण छोटा होतो. तिनं ठरवलं याच यज्ञ कुंडामध्ये प्राण अर्पण करावं. अपमान सहन नाही झाला. उडी टाकली. पत्नी यज्ञकुंडात उडी टाकली हे कळल्याबरोबर शंकराला राग आला. मी म्हटलं ना, काम एष क्रोध एष. काम क्रोध हे दोन्ही रजोगुण समुद्भव आहे. राग आल्यानंतर त्यांचा जो धनुष्य होता, ज्या धनुष्याने ह्या सगळ्यांची मुख्येंद्रिय जी आहेत, प्रमुख इंद्रिय जी आहेत, हे सर्व ही वरती आहेत. म्हणून सगळ्यांची मान सर्व इंद्रियच काढून टाकतो, प्रमुख इंद्रिय. म्हणून ज्या धनुष्याने दक्ष यज्ञाचा ध्वंस केला होता, तो धनुष्य निमी आणि त्यांचा मुलगा देवरात यांना कृपा करून दिली होती. आणि त्या घराण्यातनं, त्या देवरातांच्या घराण्यातलीच जनक महाराज होते. जनक महाराज म्हणाले की हे साक्षात शंकर भगवंतांनी कृपा करून आमच्या पूर्वजांना दिलेले हे धनुष्य आहे, हे सामान्य नाही आहे. याला हलवू पण शकत नाही कोणी. एक विचारही त्यात आहे की 10,000 वर्षापूर्वी आमच्या देशात लोखंड बनवत होते. लोखंडापासून वेगवेगळी वस्तू तयार करत होते. पेटी लोखंडाची होती. आणि एवढंच नाही, चाकं बनवून गाडा बनवण्याची प्रथा त्या काळात होती. असणं स्वाभाविक आहे. ज्या काळात पुष्पक विमानासारखे विमान बनवले होते, त्या काळात जमिनीवरची गाडा बनवणं शक्य होतं का? त्याला प्रत्येक वेळी उचलून नेणं कठीण होते, म्हणून गाडा बनवली होती त्याला. आणि ती गाडा ढकलायला सुद्धा माणसं लागली. हजारोनी माणसं लागली. आणून ठेवले. अनेको राजे महाराजे आले. अनेको म्हणजे हजारो. देवी सीतेशी विवाह करण्याकरता. कारण देवी सीता ही अयोनिजा आहे. आपल्यासारखे जन्माला आलेले नाहीये. जनक महाराज यज्ञ करण्याकरता भूमी शोधन करत होते. कोणत्या प्रकारच्या मातीत, कोणत्या प्रदेशात यज्ञ करावं याच्याकरताही नियम आहेत. म्हणून नांगर चालवत होते. नांगर की माती परीक्षण करण्याकरता. असं असेल त्याच मातीत यज्ञ करावं, असा प्रदेश असेल तरच यज्ञ करावं, हे नियम आहे.
भूमिशोधन करण्यासाठी यज्ञाला भूमिशोधन करत होते तेव्हा बैलांनी नांगरत होते. नांगऱ्याच्या फाळ्याला एक पेटी वर आली, उघडून बघितलं तर मुलगी भेटली, जिवंत होती. काय नाव ठेवावं हे जे भूमीचे छेदन आहे, नांगर काय करते की भूमीला दुभंगते. ते जे रेष मागे तयार होते, पाठ मागे तयार होते, त्या पाठाला म्हणतात सीता. भूमिछेद जे आहे त्या छेदाला म्हणतात सीता. म्हणून ह्या मुलीला आपण हेच नाव ठेवूया की सीता म्हणून. सीता नाव ठेवलं. सीता मोठी झाली, वडिलांची आकांक्षा जागल्या. माझ्या मुलगी अप्रतिम या जगात, हिच्याशी लग्न करणारा वीर शुल्क देऊन लग्न केला पाहिजे. जसं आज हुंडा म्हणतो ना, हुंडा म्हणजे वरदक्षिणा म्हणतात त्याला. हुंड्याला प्रॉपर शब्द आहे वरदक्षिणा, म्हणजे वराला दक्षिणा द्यायचा. फुकट मुलगी पण द्यायचा आणि वर दक्षिणा पण द्यायचं त्याला, होय ना? असाच असतो ना. जेवढा शिकलेले तेवढा हरामखोर जास्त मागतो. पण काळ बदलला. आधी होता वीर्य शुल्क. माझी मुलगी तुला हवा असेल तर तुझ्या वीरशूरतेची प्रदर्शन करावं लागेल. काय करायचं प्रदर्शन? धनुष्य उचला. हजारो राजकुमार आले, काही राजे पण आले, ज्यांची 2-4 लग्न झाली होती ती सुद्धा आली होती. का 5वा का करू नये म्हणून. उचलायचा राहिले बाजूला, हलवता पण आला नाही एकालाही. इच्छा पूर्ण नाही झाली कोणाची. सगळ्यांनाच राग आला. जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा राग येतो. राग आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन मिथिलेला घेरले. 1 वर्षापर्यंत मिथिलेतल्या लोकांना त्रास देत राहिले. जनक महाराजांची आतलं सगळी सीधा जे म्हणतो ते संपत आले. कारण घेरलेले, बाहेरून काही येत नाही. अन्नसाठा संपत आली, जलसाठा संपत आले, धनसाठा संपत आली आणि अस्त्रशस्त्र सर्वही संपत आले. कारण अस्त्रशस्त्र काय तिथे बनतात थोडी. दांडा सुतार बनवत असेल तर त्याचा जो टोक असतो बाणाचा तो लोहार बनवत असतो. आणि जो धनुष्य आहे तो बुरुड बनवत असतो. याशिवाय अन्य अनेक शस्त्र आणि अस्त्र, रथ बनवणारी वेगळी, आणि घोडे, हस्ती म्हणजे हाती, यांची फायदाशी करणारी लोक ठरलेले होते, ज्या त्या गावातनच येत होते. कारण त्यांचा व्यवसाय होता. राजा त्यांना प्रेरणा पोषण देत होते. तुम्ही हत्तींची फायदाशी करा, तुम्ही घोड्यांची फायदाशी करा, आणि ते फायदाशी करून पुरवठा करायचा राजाला. हे सर्व पुरवठा बंद पडला. जनक महाराजांनी, तपस्वी माणूस, प्रार्थना केला देवगणाला की मला आपली सहाय्यतेची गरज आहे. त्या लोकांनी चतुरंगी सेना पुरवली त्या काळात. म्हणजे हस्तिदल, अश्वदल, रथदल आणि सैन्यदल ही पुरवली. तेव्हा ह्या सर्व जे राजे होते त्यांना हरवणं शक्य झालं. कोणीही उचलू शकले नाही. त्या धनुष्याला उचलणारा एक आला.
विश्वामित्र महर्षी घेऊन आले त्यांना, सहजतेने उचलले. प्रत्यंच्या खेचायला गेले तर बाण तुटूनच पडला, धनुष्य तुटून 2 भाग झाला. महर्षीला आनंद झाला की वीर्य शुल्क देणारा एक तरुण भेटला म्हणून ताबडतोब ज्येष्ठ मंत्रीवर्यांना विश्वामित्रांच्या अनुज्ञेने अयोध्येला पाठवण्यात आला. दशरथ महाराज आणि परिवारातल्या सर्व लोकांना आमंत्रित करा विवाहासाठी. योग्य मुहूर्त बघून वशिष्ठ महर्षींनी अत्यंत योग्य मुहूर्त पाहून लग्न लावलं. का? मुहूर्तामध्ये कमी जास्त झाले तर ह्यांच्या जीवनात पुढे संकष्ट येऊ शकतात. आजही मुहूर्तावर लग्न लावण्याचं कारण तेच असते की यांच्या जीवनात पुढे कुठलेही संकट येऊ नये म्हणून मुहूर्तावर अक्षता टाकावा. आणि त्यावेळी मुहूर्त काढणारा माणूस सामान्य नव्हता. ब्रह्मर्षी वशिष्ठ, ज्या ऋषी समोर कोणी राजाही उभं राहू शकत नव्हता, दुसरं कोणी महात्माही उभं राहू शकत नव्हता, ब्रह्मर्षी. राजांमध्ये श्रेष्ठ तो राजर्षी, ऋषींमध्ये जो श्रेष्ठ आहे तो परमर्षी, परमर्षी परम ऋषींमध्ये जो श्रेष्ठ आहे तो ब्रह्मर्षी. असा एक महापुरुष, त्यांनी मुहूर्त काढले होते. म्हणजे काहीही भविष्यात संकट यायला नाही पाहिजे होते, तथापि संकट आलेच. कोणाच्या प्रेरणेने संकट का आले? एवढा उत्तम मुहूर्त काढून मंत्राक्षता टाकलेली होती, तर मग हे संकट येण्याचं कारण का? कारण एकच, कैकेयीची कामना. का? रजोगुण समुद्भव, व्यक्तींमधली तमोगुण समुद्भव, रजोगुण समुद्भव. म्हणून व्यक्तीत बदल होणं गरजेची असते. आमची रजोगुणावर तमोगुणावर आपण सत्वगुणाला प्रधान करणे, ह्या दोन्ही गुणांपेक्षाही आमच्यातल्या सत्वगुणाला सशक्त करणं गरजेची असते. सत्वगुणाला शत्रू फार कमी आहे. सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुण जर आमच्यात प्रधान बनला तर आमच्या ज्ञान उत्पादनेला किंवा ज्ञान उत्पत्तीला वातावरण तयार होतो अंतःकरणामध्ये. अन्यथा अज्ञानाचा नृत्य चालते, नृत्य चालते. आता आयुष्यभर आपलं अज्ञान आपल्याला नाचवत असते. अज्ञानापायीच आम्ही हे सर्वही करत असतो. करू नये ते सर्वही पापाचरण का करतो? या गुणांमुळे अज्ञान सबळ होतो आणि अज्ञानामुळे सर्व कृती घडतात. म्हणून त्यासाठी वातावरण बदलणे, अंतःकरणातला वातावरण बदलणं म्हणजे अंतःकरण शुद्ध करणं, स्वच्छ करणं, सात्विक बनवणं. घराचा आणि मनाचा वातावरण बदलणं म्हणजे सात्विकता आणणं. त्याच्याकरता अनेक गोष्टी सहाय्यक ठरतात, सहाय्यक ठरतात. आम्ही मनात काही संकल्प करावे लागतात. जितकं कमी बोलता येईल तितकं कमी बोलू, वातावरण शुद्ध राहतं. बोलता बोलता 2 शब्द
तोला मोला बाहेरचे जर गेले तर वातावरण अशुद्ध होतो आणि त्यातनं काहीही उद्भवते. मग बोलताना 4 शब्द कमी बोलायला का प्रयत्न करू नये? आणि खाण्यावर नियंत्रण, पिण्यावर नियंत्रण, पाहण्यावर नियंत्रण, ऐकण्यावर नियंत्रण, देवघेवीवर नियंत्रण, अज्ञानाने आवृत झालेले मन खूप काय नाट्य आणि नृत्य करत असते, नाटक आणि नृत्य करत असते. पण मालक जागा असायला पाहिजे. माझं मन काय करते त्याला मी पाहायला पाहिजे. जर त्याच्याकडे लक्ष नाही दिले तर थैथयाट सुरू करते घरात. अंतरंगही बिघडते आणि बाह्यरंग सुद्धा बिघडतं. त्याच्याकरता त्याला शुद्धबुद्ध ठेवणं गरजेचे. त्याला माझ्या खाणं सुद्धा त्याचा कारणीभूत आहे. मन असं काय खराब होण्याकरता एकच गोष्ट कारणीभूत असेल. पाहू नये त्या गोष्टी आम्ही पाहायला लागलो तर मन विकृत व्हायला सुरू होते. ऐकू नये ते शब्द ऐकायला लागलो तर मनामध्ये क्षोभ निर्माण व्हायला सुरू होते. गंध सुद्धा माणसांची मती बिघडवते. म्हणून अतीव आकर्षक गंध चांगले नाहीये. संतुलित असावं. आणि जीवेने माणसांचे जीवन बिघडले. दैहिकही आणि मानसिकही परिवर्तन किंवा मानसिकही अस्वास्थ्य आपल्या जीवेची चोचले पुरवल्याने होऊ शकतं. हे सगळ्यांचा अनुभव आहे. आमची त्वचेची स्पर्श आहेत. या स्पर्शाने कितीतरी लोकांची मनाची विकृती निर्माण झाली. म्हणून जेवढा एकमेकांपासून अंतर ठेवता येईल, भौतिक अंतर, मानसिक नाही, तेवढ्या अंतर राहिले तर ब्रह्मचर्याचं पालन होते असं म्हणतात. अन्यथा मनाची विकृती टाळता येणार नाही. या सर्व पद्धतीने प्रयास करून मनाचा आणि परिसराचा वातावरण जे आहे त्याला सात्विक कसं बनवता येईल का शक्य आहे? शक्य आहे. फक्त संकल्प, दृढ संकल्प करावं लागते आणि दृढ संकल्प करून त्या संकल्प सिद्धीसाठी प्रयत्न करावं लागते. केवळ संकल्प केल्याने काहीही पूर्ण होत नाही, काहीही हाताला लागत नाही. प्राप्त परिस्थितीला तोंड देत 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 आपला संकल्प दृढ कसं राहील, संकल्प शिथिल होणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यायचं असतं. आपल्यालाच घ्यायचं. आपण घ्यावं. घेऊन वाटचाल करत गेला. नाहीतरी आमची भजन कशासाठी आहे, आमची ध्यान कशासाठी आहे, आमची सत्संग कशासाठी आहे? आता इथे बसलोय, वातावरण शुद्धी झाली की नाही, इथे सात्विक वातावरण आहे की नाही, आणि उद्या सकाळी इथे बसा म्हटलं तर ही वातावरण राहील का? नाहीये. आपण काहीतरी केलेले आहोत याच्याकरता, काही पथ्य आपण पाळलेले आहोत, म्हणून ही वातावरण शुद्ध. जर रस्त्यावरची वातावरण आपल्या आचरणाने शुद्ध होत असेल तर आमच्या घरची वातावरण आम्ही शुद्ध नाही ठेवू शकत. घरात वातावरण आम्ही पवित्र नाही बनवू शकत. इथे आम्ही रस्त्यावर जर पवित्र वातावरण बनवू शकतो आपल्या आचरणाने, तर आमच्या घरात नाही ठेवू शकत आपण का? आमच्या मनात आम्ही वातावरण शुद्ध बुद्ध ठेवू शकत नाही? ठेवू शकतो. त्याच्याकरता दृढ संकल्प पाहिजे. विचलित होता कामा नये. त्याला काय होते, ह्याला काय होते असं म्हणत 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 एक 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 टाकत गेलो तर टाकलेले सगळे एकत्र येतील आणि आपल्यालाच घेरतील. आणि छोटी छोटी गोष्ट सुद्धा असतात, ते नगण्य, ते एकत्र आले तर त्यातनं एक राक्षसी सामर्थ्य तयार होतो
आणि आम्ही असे चूकभुलीने छोट्या छोट्या गोष्टींचं जे दुर्लक्षित करून टाकलेले आहेत ना, ते सगळे एकत्र येऊन आले तर आम्ही सुद्धा टिकू शकत नाही त्याच्यात. म्हणजे आम्ही ज्या गोष्टींना कानाडोळा केला होता ती सगळी एकत्र होतात, कधीतरी होऊन आमच्यावरच आक्रमण करतात. यासाठी दृढ संकल्पाची आणि महत्त्व प्रयासाची गरज आहे. साधना ही सहज नसते. साधना असं कोणासाठी सहज नाही पडलेले, असं बसला डोळे लागले असं कधी होत नसतं. आम्ही असं बसून ध्यान करायला लागलो की 50 विचारांचं आक्रमण सुरू होतो आमच्यावर. आम्ही असं बसलो तर 5 मिनिटात एकदा तळपायात दुखते, एकदा गुडघ्यात दुखते, एकदा पाठीत दुखते, एकदा मानेत दुखते. 50 दुखणे सुरू होतात आणि दिवसभर कुठेतरी बसलेले असतो, कधी दुखत नाही, पण ध्यानाला बसले की दुखायला लागतात. पूजेला बसलो की 50 अडथळे तयार होतात. आमची पूजा होईपर्यंत 50 जण कोणतरी दार वाजवतील, 10 वेळ ते फोनची रिंग वाजेल. गेली पूजा, खड्ड्यातच गेली. की माझी पूजा करताना मी ही मोबाईल ऑफ मोड मध्ये तरी ठेवायला पाहिजे किंवा फ्लाईट मोड मध्ये तरी ठेवायला पाहिजे. आम्हाला इतकी आशा आणि लोभ त्या मोबाईलवर. पूजा खड्ड्यात गेले तरी चालेल, पण मोबाईल मधलं आसक्ती कमी होत नाही. आणि काय आम्ही काय मोबाईल घेऊनच जन्माला आलो? आम्ही येण्यापूर्वी काय मोबाईलच होते इथे? कधीतरी 96-97 मध्ये आले. आणि आज अशी झाली की झोपताना त्याची एवढी उत्सर्जन होत असते, किरणोत्सर्जन त्या मोबाईल मधून. कमीत कमी हात लागेल एवढ्या अंतरात त्याला ठेवू नये. आम्ही उशी जवळच ठेवून झोपतो. झोपताना का सकाळपर्यंत बंद ठेवून झोपून चालत नाही? चालते नाही. मध्ये कोणाचे फोन बिन आले तर मग पूर्वी काय येत नव्हती? आत्ताच फोन येतात. पूर्वी काय चालत नव्हतं आपलं? जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा काय आमचा संसार चालत नव्हता? चालते. आम्ही करू तसंच होत राहणार. तुम्ही पाहिजे तर ट्रायल करून बघा. हे मोठी साधना आहे. आता आजच्या दिवशी 2-2 तास 4-4 तास बंद ठेवायला शिकायला पाहिजे. काय मोठा आकाश कोसळत नाही, बाहेर पडत नाही. आपलं आरोग्यही चांगले राहील आणि मानसिक स्वास्थ्यही चांगले राहील, सर्वही चांगले राहील. घरचं वातावरण चांगले राहील त्यापेक्षा, आणि मनाचं वातावरण चांगले राहील. मन डिस्टर्ब होतो त्या इंद्रियांच्या व्यवहारामुळे, मनाच्या चंचलतेमुळे. त्यांना स्थिर ठेवण्याकरता वातावरण सात्विक निर्माण करायला पाहिजे. त्याकरता काही आमच्या व्यवहारावर आम्हीच निर्बंध लादून घेतलं पाहिजे. काय करावं आणि काय नाही करावं, किती करावं आणि किती करू नये, ही निर्बंध आपणच लावून घेतली पाहिजे. आणि ही कितीही काही झाले तरी सुद्धा आमच्या वैराग्याला आणि आमच्या अभ्यासाला काही असाध्य नाहीये. वैराग्य म्हणजे विषयासक्ती कमी करणं. अभ्यास म्हणजे जी साधना करतो ते पुन्हा पुन्हा आणि दीर्घकाळ आणि सतत करणं. त्याची भूमिका आहे ही. सतत केल्याने का नाही होऊ शकत? सर्वही होऊ शकतं. सर्व काही साध्य होऊ शकतं. फक्त प्रयास करायला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. अध्यात्मातली सत्संग जी आहे हे केवळ ऐकून त्यागण्यासाठी नाहीये. ऐकून दृढसंकल्प होऊन, संकल्पबद्ध होऊन, प्रतिज्ञाबद्ध होऊन, थोडं थोडं, शनै शनै, हळूहळू, थोडं थोडं, दर दिवशी माझ्या आचरणात मी कसं आणेन. एक एक गोष्टी, सगळ्या गोष्टी एकाच दिवशी येतील असं नाही. एक एक गोष्टी आम्ही आचरणात आणायला लागलो तर आमच्या मनात एक
शांतीवन प्रतिष्ठापित होते. आमच्या मनात शांती समाधान प्रतिष्ठापित होते. मन शांत होत. आणि मनाच्या शांतीपेक्षा दुसरं काय किमतीचे या जगात? सर्व आहे आमच्या घरात, मन शांत नाही, मग घेऊन करायचं काय त्या संपत्तीचं? काही कमी नाही, सर्व भरगच्च आहे आपल्याकडे, मनच अस्वस्थ आहे. उपयोग काय त्याचा? त्याचा उपयोग करायचा केव्हा? आणि माझ्या घरात काही नाहीये पण समाधान आहे, मग दुसरी लागते तरी कशाला? लागते तरी काय? माणसाला लागणार किती एकूण? माणसांच्या मनाला हाव सुटलं तर कितीही आणून दिला तरी कमी पडते. मनाला जर संतुष्ट होण्याची इच्छा निर्माण झाली, जे आहे त्यात आपण तृप्त राहूया असं मनाने ठरवलं तर किती लागणार आहे त्याला? या शरीराची गरजा किती आहेत? 2-4 कपड्यांची गरज आहे. आता 40 आहे तरी सुद्धा कमी वाटतात का? म्हणजे मनोरोग झालेले आम्हाला. म्हणजे 2 भाकरी खाल्ल्याने भरणारा पोट आता 20-25 भाकरी घातले तरी सुद्धा अजून काय म्हणतात त्याला मराठीत? असा एक रोग झालेले असतो ना, भस्म्या. भस्म्या रोग जर झाला, किती खाल्लं तरी पोटाला लागत नाही. हे झाली पोटाचा भस्म्या. मनाचा भस्म्या तरी सगळ्यांनाच झडलेले. कितीही दिले, काही केले तरी सुद्धा मन संतुष्टच होत नाही. म्हणजे मनाला सुद्धा एक भस्म्या रोग झालेले आमच्या. किती? त्याला काही इतिमिती नाही. किती म्हणजे इतिमितीच नाहीये. 100 कपडे आणलं तरी सुद्धा ते मनाला समाधानच वाटत नाही. शरीराला काय काय नेसवाल त्याच्यात ते मजेत असते, त्याचा काही तक्रारच नाही. तक्रार आहे ते मनाची. मनाला सुद्धा रोग झालेले ही आम्ही मानत नाही. आमची मन निरोगी आहे असाच आम्ही समजतो. नाहीये, आमच्या सगळ्यांची मन रोगाने ग्रस्त आहे. का? काहीही दिले तरी स्वस्थ नाही, कितीही मिळाले तरी समाधान नाही. याचा अर्थ त्याला भस्म्या रोग झालेले आहे. औषध काय? औषध एकच, अध्यात्म. त्याला दुसरं औषध नाही. अध्यात्म एकच औषध आहे. अध्यात्म काय सांगते? ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे. जे मिळते त्यात समाधान मिळव आणि पुढे वाटचाल कर. पण आजकाल सिद्धांत काय बनले आता नवीन आधुनिक काळात? अतृप्ती, असमाधान हेच विकासाचा पाया आहे. म्हणजे जो माणूस अतृप्त आहे, असमाधानी आहे, तोच विकासाच्या मागे लागतो, नवीन नवीन रस्ता शोधतो. ही भौतिक प्रपंचाची आहे. आध्यात्मिक प्रपंच सांगते की स्वस्थ हो, मन शांत ठेव. भौतिक जगत म्हणते अस्वस्थताच माणसांना नवीन नवीन संशोधनाला प्रवृत्त करते. असेल त्यांचे म्हणजे काय ना काहीतरी समस्या जीवनात सदाकाळ असायला पाहिजे, तेव्हाच काहीतरी नवसृजन होईल, नवाचार निर्माण होईल, नवाचार जन्माला येईल. हा नवाचार भौतिक जगाला ठीक आहे, आध्यात्मिक जगाला नवाचाराची गरज नाही. आध्यात्मिक जगाला सदाचाराची गरज आहे. मनाला संतुष्ट आणि स्वस्थ ठेवणं गरजेचं. किती लागते मनाला? मी स्वतःच बघितलं किती लागते मनाला. म्हटलं सकाळी संध्याकाळी एवढीशी भात आणि 1 भाकरी लागते. हो ना? तुम्हाला किती लागते माहित नाही बाबा. काय भस्म्या गिस्म्या झालाय असेल तर मी काय सांगू आता. मला तरी काय झालेले नाही आहे. मी कित्येक वर्ष काही दिवस 1 वेळ जेवून बघितला, काही वेळ 2 वेळ जेवून बघितला, काही वेळ काही न जेवता नुसतं दूध पिऊन बघितला. काहीही फरक पडला नाही. शरीर राहावं तसंच राहिला. याचा अर्थ कळलं की ह्याची गरज काय फारसं नाही आहे. आपण नखरेबाजी करतो. नाही इडली पण लागते, त्याला डोसा पण लागते, जिलेबी पण लागते. हे नालायकपण आमची आहे, पोटाची नाही आहे, शरीराची नाही आहे. 50 प्रकारची जे करून खायची जी काय चटक लागलेली आहे ना, ही आमची आहे.
आमच्या मनाची दोष आहे ते. याची गरज खूप कमी आहे. आणि कुठलंही कमी पडलं तर एक दुसऱ्यांमध्ये परिवर्तित करण्याची सामर्थ्य शरीरात आहे. नाही ह्यात ए विटॅमिन नाही, त्यात बी विटॅमिन, ते माथे फेरू काही असतात समाजात. ते सांगतात की ह्यात बी विटॅमिन आहे, यात सी आहे, यात डी आहे. बी सी डी काही नाही आहे. ए पासून सुद्धा डी तयार करते शरीर, डी पासून बी बनवते. का? जे कमी पडते त्यांना काही रसायन मिश्रण करून ते बनवण्याची सामर्थ्य या शरीरात. लाकूड खाणाऱ्याला सुद्धा जर डायबिटीस मध्ये साखरच आढळत असेल, मग साखर कुठून तयार झाली? अजिबात साखर खात नाही, साखर अजिबात खात नाही, पूर्ण बंद केलाय, तरी सुद्धा 300-400 शुगर. मग कुठून तयार झाली? कुठून तयार झाली? आमच्या ताणतणावातनं निर्माण झालेले जे रसायन आहे, त्या रसायन त्या रक्तात मिसळले की साखर तयार होते. साखर तयार होऊ शकतं. न खाण्याने साखर होते असं कुठे? न खाण्याने सुद्धा साखर होते. न खाण्याने साखर वाढते. ताणतणाव मनाची वाढले की साखर वाढते. म्हणजे त्याचा बनवण्याची यंत्र आपल्या आतमध्ये. मी एकच सांगितलं, साखरेची अशी जे जे विटॅमिन पाहिजे त्या सगळ्या विटॅमिन बनवण्याची मशीन आहेत आपल्याकडे. कोणतरी म्हणतो हे 12 कमी आहे, B12 कमी आहे, C12 कमी आहे. कुठल्याही दवाखान्यात गेले की ती एक लिहून देतात, B12 घ्या, B12 घ्या. त्या कंपनीवाल्यांची ह्यांची काय सुसंगत ही आहे माहीत नाही. आहारात ना मिळत नाही, मिळत राहत. मलाही सांगितलं जबरदस्ती, मी हो म्हटलं थोडी दिवस. त्यांना कधी बंद केलं मलाही कळलं नाही, त्यांनाही कळलं नाही. शरीर चांगलं व्यवस्थित चाललंय, व्यवस्थित चाललंय. फक्त आपल्या शरीराची इतिमिती आपल्याला माहिती पाहिजे, किती लागणार आहे. कपडे, माझे कपडे आहेत बघा, हे 5 जोड शिवलेले, म्हणजे 10 2022 मध्ये मी शिवलेले आहे. आता 26 मध्ये आलो. मला वाटते अजून 4 वर्ष काय होत नाही यांना, बरोबर? म्हणजे मी 2030 ला नवीन शिवणार. काय गरज आहे? काय तुमच्यापेक्षा खराब तरी मी दिसत नाही ना? कोणापेक्षाही खराब दिसत नाही. मी स्वच्छ धुवून घेतो, बस एवढंच. म्हणजे गरजा किती असतात हे सांगितलं तुम्हाला. जेवणाकरता एक भाकरी आणि एवढीशी भात झाली की 2 वेळचं झालं, 3री वेळ लागतच नाही. आता तुमच्या घरी येतोय, 50 घरात खावं लागतंय, तेही माझं कर्मच म्हणतोय मी. आणि म्हणून काय मी तब्येत बिघडून घेतली असंही कधी नाही झालं, तेही नाही झालं. होऊ शकत नाही. आपण हे आम्ही काय संन्याशी आहोत का असं म्हणणारी ह्यात बरीचशी आहे. काय संन्याशानच ही असते थोडी? तुम्हाला कोण शब्दा गाठलेले आहेत ही खा आणि मर म्हणून? असं नाही ना, कोणी राहू शकतो. आणि एवढंच नाही आहे, मला कळायला लागल्यापासून मी तेल लावले नाही अजून डोक्याला. काय माझी केस खराब आहे? कधीतरी ते पंचकर्मा करतो वर्षात नाही एकदा, ते काय लावतील ती लावतील बाबा, त्याच्यानंतर मी कधीच जवळ करत. म्हणजे ती गरज नाही आहे असं म्हणतो मी. आपल्याला आपली केस जरा मोठी मोठी ते लागत असेल तो भाग वेगळं. बसवायला होतेही कशाला लागतात? नीट बसवायला लागतात. बाकी कशा? तेलाचा गरज किती आहे? ही केस व्यवस्थित बसवायला लागतात, बाकी काही लागत नाही. मग त्यात 50 प्रकारची तेल मार्केटमध्ये आली. कुठलं? फळ्यांची बाजार आहे, दुसरं काय? तर नाही हे नाही, ह्याच्यापेक्षा ती भारी, ती भारी, ती भारी. तेल भारी झाले आणि हे हलकं झालं. झाले की नाही? तेल झाली भारी, आम्ही झालो हलके. काय गरज आहे? नाही गरज. 50 प्रकारची टूथपेस्ट आली, 50 प्रकारची लिपस्टिक आली. काय गरज आहे का? देवाने कलर मस्त निर्माण केलेले. आणि काय काय नाटकं करतो आम्ही. कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण गरजा सांगतो मी. आमची गरजा काही नाही. ते नेटका हिंडायला पाहिजे, जर व्यवस्था झाली की राहायला एक खोली व्यवस्थित पाहिजे. घर मोठं असेल तर जरूर मोठी ठेवा, छोटा असेल तर नाराज होण्याची काही कारण नाही. आमची घरं पूर्वी छोटी छोटीच होती. एक खोली म्हणजे सर्व. बाजली उचलून बाहेर ठेवला की स्वयंपाकघर झालं. स्वयंपाकाआधी आंघोळ केला की बाथरूम तेच.
का? एका कोपऱ्यात असते नाणी. भाजली टाकली, वर एक झोपला, खाली एक झोपला आहे, वरच्या मजल्यावर एक, खालच्या मजल्यावर एक. काय कमी आहे? मनाच्या मानण्यावर असते. आम्ही कधी कधी बाहेरगावी जेतो, झोपडी असतात, झोपडीत झोपतो आम्ही. तेही झोपडी कशाची? काडब्याची बनवलेली असतात आणि वर पत्रे टाकलेले असतात. कधी कधी तेही नसते, गवतच असते. असं नाही वाटले आम्हाला ह्याच्यात झोपलो, आज झोप लागते की नाही, असं काय नाही. मनातल्या सगळी विसरले की झोप कुठेही येते, कसंही येते. आता काय मस्तपैकी पलंग आणि गादी आणि बेडशीट टाकल्याने झोप येते थोडी? हे सगळी विसरावंच लागते झोपायला. हे पलंग गादी डोक्यातनं नाही गेले तर झोप सुद्धा येत नाही. गरज नाही ना तेवढं. मी विचार केला तर दिवसाला 50 रुपये लागतात खेड्यात. इथे मुंबईत 100 रुपये लागत असतील माणसाला जगायचं ठरलं. आता तुमचं जाणं येणं दांडगं असते, तो भाग वेगळा. पण घरातच जर राहायचं असेल तर एवढ्यात सुद्धा राहता येत. तुम्ही म्हणणार कसं काय राहता येत? आम्ही एकदा प्रयोग केला. भाकरी केले तर एवढी पीठ लागते, जर आंबील केले तर त्याचा निम्म्यापेक्षाही कमी लागते. पोट तेवढंच भरते. तेव्हा याच्यापेक्षाही कमी साधनात आम्ही जगू शकतो. याच्या अर्थ तुम्हाला सगळ्यांना असं जगा असं सांगण्याचा माझा हेतू नाही आहे. पण कमी समजण्याचा काहीही कारण नाही कोणी. आणि मुंबईत काही कमी नसते. पण आपलं जीवन आपण कसं ठेवावं आपण ठरवू शकतो. इतक्या वाह्यात जातो आम्ही, वाहत जातो आणि वाह्यात जातो, एक एक वस्तूंच्या मागे लागून. काही लोकांच्या घरात बघतो मी, इतकी सामान भरलेले आहेत, बिचाऱ्यांना झोपायला जागा नाही, वरांड्यात झोपतात. मी म्हटलं का? ती परवा वास्तुशांती होती, सगळ्यांनी एवढी सामान आणून दिलेले आहे, ते आत ठेवले आणि आम्हीच बाहेर झोपतो. मग सामान चोरीला जातील ना, आम्हाला कोण नेणार म्हणा. त्यामुळे हेच बाहेर गेले, सामान सगळे आत राहिले. आमचं जीवन असंच झालेलं आहे की सामान सगळे आत आणि आत्माच बाहेर घ्या, आम्हीच बाहेर पडलो. अशी झाली. असं न होता आमच्या अंतःकरण शुद्ध व्हावं, बुद्ध व्हावं, साधनेने समृद्ध व्हावं आणि संतुष्ट राहावं. हपापल्यासारखं माणसाने वागू नये. हावरेपणा मनातनं नष्ट व्हावं आणि जे असेल जसं असेल ते घ्यावं आणि पुढे आणखीन आले तर त्यातही समाधानी व्हावं. पण भौतिक गोष्टीने जीवन समृद्ध होत नाहीये. मानसिक शांततेने, मनाच्या संतुलतेने आपण सर्व पापाचरणांवर मात करू शकतो. सर्व पापांचा जे मूळ आहे त्याच्यावर आपण इलाज करू शकतो. आपल्या अंतःकरण संतुष्ट ठेवल्याने, तसे तृप्तांतकरणी बनण्याची. आणि त्याच्याकरता यथार्थ ज्ञान जे आहे, योग्य अयोग्यतेची म्हणा, किंवा आत्म्याला काय लागतो, अनात्म्याला काय लागतो, आत्म्याला अनात्मा समजणे, अनात्म्याला आत्मा, देहाला आत्मा समजणे, आत्म्याला देह समजणं, हे जे आमची चूक होते, याच्यावर आपणच संकल्प करायचा की शरीर हा बदलणारा आहे, आत्मा हा न बदलणारा आहे. शरीर कधी ना कधी नाश पावणारा आहे, आत्मा कधीही नाश न पावणारा आहे. म्हणून मी मरतो असं का म्हणावं? नाही, शरीर जातो आणि मी राहतो. हे संकल्प दृढ व्हावं. या दृढ संकल्पाने जीवन सुखी आणि समाधानी होईल. असे सदाचार वृत्ती
सदृढ करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजा धीरा.